Being a writer is never a choice. It's an irresistible compulsion. म्हणजे असं की बाकी तुम्ही ठरवून काहीही होऊ शकता, पण लेखक होणं हे तुमच्या हातात नसतं. तुम्ही लेखक होणार असाल तर होताच. ते होण्यापासून तुम्ही स्वतःलाही मागे खेचू शकत नाही. आणि मी झालेच. सिटीलाइट नावाच्या एका गाजलेल्या पुस्तकाची गाजलेली लेखिका झालेच. तेव्हाही असंच ठरवलं नव्हतं रायटर होईल, पण भटकन तिची आवड, जे दिसलं आवडलं ते लिहिलं आणि ब्लॉग बनवला. तो इतक्या लोकांना आवडला की सगळं पुस्तक रूपाने मांडावं लागलं मला. आज त्या पुस्तकामुळे लोक मला ओळखतात ना, तेव्हा खरंच खूप सॉलिड वाटतं. माया देशमुख, द माया देशमुख, फेमस रायटर माया देशमुख. ओ माय गॉड मॅम, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तुम्ही इथे, आय जस्ट कांट बिलीव्ह मी तुमच्याशी असं पर्सनली बोलतेय. इफ यू डोंट माइंड, कॅन आय क्लिक वन सेल्फी विथ यू प्लीज? या शुअर. थँक्यू. स्माईल. प्रसिद्धी कोणाला आवडत नाही, पण त्यानंतर जे येतं ते सोपं नसतं. स्पायडरमॅन माझा आवडता पिक्चर, आणि त्यातलं ते फेमस वाक्य सुद्धा, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. पहिलं पुस्तक मी मला सुचलं वाटलं म्हणून लिहिलं, पण त्यामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली. पब्लिशर्स दुसऱ्या पुस्तकासाठी नुसते मागे लागलेत, आणि मेन प्रॉब्लेम हाच आहे की अजूनही मला माझ्या दुसऱ्या पुस्तकाचा विषयच सापडला नाही. रोज सकाळी घरातून उठून बाहेर पडते, मन मिळेल तिथे फिरत राहते, थांबून सुचलं की लिहित राहते, पण लिहायला हवी तशी किक नाही मिळाली की घरीच येते. माझे 2 कुत्रे, एकाचं नाव आहे फॅन्टसी आणि दुसऱ्याचं रियालिटी. मस्त ना? बस बस, नो, नॉट इन द रूम, गेट आउट. माझं घर सुद्धा याच 2 शब्दांच्या मध्ये हेलकावे खात असतं. म्हणजे मी, माझं लिखाण, माझा स्वभाव, माझे आजवरचे अवॉर्ड्स, ही आहे माझ्या घरच्यांची फॅन्टसी. आणि माझी शिस्तप्रिय आई, ममाज बॉय असणारा माझा भाऊ, ही आहे माझी रियालिटी. या 2 टोकांना जर कोणी बांधून ठेवलं असेल तर ती आहे माझी आजी. माया, ए माया, अज्जू. अगं माझी शिवणते. काय ग, कधी आलीस? आताच. तुझा तो पुस्तकाचा विषय मिळाला का? नाही ना. बाहेर तुझ्यासाठी एक प्रॉब्लेम उभा आहे. आता काय झालंय? बॉम्ब पडणार आहे तुझ्यावर आज. हा? बॉम्ब. तू काय मजा बघतेस का आमची? अरे आता काय झालं? चवीने खाल्लं तरी तुला प्रॉब्लेम आहे? आई, प्रत्येक क्षण पुढच्या क्षणाची तरतूद करण्यातच घालवला तर आजचा क्षण जगणार कधी? काय सुचलंय मला. म्हणून म्हणते, मला जगू दे. तुमच्या जगण्याच्या पद्धतीत मी नाही बसू. एक मिनिट. आमची पद्धत म्हणजे? आम्ही कधी अडवलंय तुला आजवर? हां, तुला फिरायचं आहे ना? तुला सगळीकडे फिरवणारा, अगदी जग दाखवणारा नवरा बघून देईन मी. पण आधी लग्न करायचं आणि मग फिरायला जायचं. उद्या मुलगा बघायला जायचं आपल्याला. कळलं? तू पण ना माया, सतत पळत असतेस. आणि पळून पळून आलीस कोणाकडे? माझ्याकडे. अगं तुझा फोन लागत नाही म्हटल्यावर ऑब्व्हियस आहे काकू मलाच फोन करणार. बरं, आजूला कळवलंस की नाही? जय माता दी.
आईचा फोन आहे. तू शांत राहा. हॅलो आई. अगं कुठेस तू? मी पार्लरमध्ये. धीरे करो जरा आयब्रोज. लवकर ये, आपल्याला मुलगा बघायला जायचंय, माहितीये ना? हो आई, माझ्या लक्षात आहे. 10 मिनिटात येते. 10 मिनिटात. पार्लर अवघड आहे. अगं खेळ. मला ना या सगळ्यापासून दूर जायचंय. म्हणजे निवांत पुस्तक लिहिण्यासाठी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी. आत्ता पुस्तक लिहिलं ना तर खूप पैसे मिळतील, पण घरी गेले ना तर लग्न करावं लागेल. म्हणजे तुझ्यासारख्या वेड्या माणसाला तशीच इंटरेस्टिंग जागा हवी आहे. करेक्ट. माया, मी 4-5 दिवसांनी कोकणात जाणार आहे तिकडचे सण शूट करायला. बरं. सो तिथे एक अशी इंटरेस्टिंग जागा आहे. तू हवं तर जाऊ शकतेस, पुढे राहू शकतेस. मी नंतर होईन तुला जॉईन. कोणाची असते आणि ही इंटरेस्टिंग जागा? आहे एका अतरंगी माणसाचं घर. आणि तिथे वर्षभर थांबायचं असं काही कंपल्शन नाहीये. 1 महिना, 1 दिवस, तुला हवं तेवढा वेळ तू थांबू शकतेस. सुपर्ब आहे. म्हणजे मला तिथे निवांत पुस्तक लिहिता येईल ना? तू त्यांना कळवून टाक ना. शुअर. अगं माझा काका आहे रघु बर्वे, त्या घरासमोरच राहतो एक्झॅक्टली. सो त्याच्याकडेच असते किल्ली. तुला सांगू, माझा काका इतक्यांदा मला बोलवतोय ना, पण आता शूटिंग निमित्ताने मला जायला मिळते. अनायसे तू पण आहेस, म्हटलं टीम बरोबर राहण्यापेक्षा तुझ्या बरोबर राहू, तर मजा करूया आपण. आणि तुला एकांत हवाय ना, मस्त एकांत मिळेल. एक मिनिट. तू थांब. काय झालं? तो माणूस. अगं, माया, माया. बरं, माझा दुसरा नंबर आहे ना तुझ्याकडे? आईला श्रुती, कोकणात जाणाऱ्या बोटी बंद झाल्या म्हणून, नाहीतर मी आता बोटीनेच गेले असते. काय मजा आली असती ना. डोक्याला शॉर्टच नाही. माया, निघ. फालतू. तू फालतू. बाय. दे पर्स दे. हे काय? काय हे काय? काय? माया, मला ना काळजी वाटतेय. नको ग काळजी करूस माझी. तुझी नाही, तुझ्या आजूबाजूच्या लोकांची काळजी वाटतेय. तुझ्यासारखी वेडी मुलगी मोकाट फिरतीये रस्त्यावर. बाय. नीट जा. हो सगळं घेतलंयस ना? हो ग. एक मिनिट. काकांचं नाव काय? रघु काका. हा? रघु बर्वे. अगेन आय एम बॅक टू माय कम्फर्ट झोन. पहिलं पुस्तक सुद्धा भटकंतीमधूनच आलं होतं आणि मला खात्री आहे या भटकण्यातूनच मला माझ्या पुढच्या पुस्तकाचा विषय मिळणार आहे. आज्जू म्हणते तसं, गेल्या जन्मी मी लमाण असले पाहिजे, सतत भटकणाऱ्या जमातीमधली एखादी जिप्सी. क्षण अन जपावे ईमान, जिथे जाई तिथे मन 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 लमाण 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 मन माझे लमाण 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 मन माझे लमाण लमाण लमाण
लमाण ग्लासातला चहा तसा दिवस नवा वाफाळता आहा वाटा ह्या गार गार होतील उबदार सोबती हे नवे पहा हो जग हे असेच हेलकावत राहावे हो हसणे गालांच्या कडेने उमलावे हुलार हो हुलार हो हुलार हो हुलार हो नसावे नकाशे नसावे सामान जिथे जाई तिथे मन 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 लमाण 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 मन माझे लमाण 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 मन माझे लमाण रघु बर्वे. मीच रघु बर्वे. पण आज अर्जुन कोकणात तुमचं स्वागत असावं. थांबा, मी तुमका ओळख करून देते. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव आणि मी रघु बर्वे. पण आज अर्जुन, मी माया. श्रुतीन मका फोन करून सगळा सांगितलेला हा. चला चला चला. ओ घाबरू नका येवा. सध्या आम्ही माणसातच असो येवा. आज आम्ही युधिष्ठिर नाही होय, सामान्य माणूसच असो. येवा येवा, कोकण आपलाच असा. घाबरा नको तुम्ही येवा. मन माझे लमाण सावकाश. हा, दे. ही चावी. आता मी जात आहे माझ्या घरी, तुम्ही जा देवा घरी. देवा घरी. या काय होय, एकदम अतरंगी माणसाचं घर हा. तुमका सांगताय दापोलीपासून ते सावंतवाडी पर्यंत असा घर शोधून सापडूचा नाही. पण माणूस एकदम दिलदार हा. मी काय म्हणते, नाही तुम्ही आता काय बोलूच नका. पण कायव लागला ना तर माका नक्की सांगा. मी समोरच्याच घरात राहतोय. आणखीन एक, सकाळी सकाळी चाय लागली तर गावची नाही. माझी मंगळी 10च्या आधी दूधच देत नाही. मंगळी. अहो म्हस व माझी. चला येतोय मी. ऐका ना, हाच अजून काय. मला ना उद्या गावाचा फेरफटका मारायचा आहे. जावा ना, बिंदास जावा. बिंदास फेरफटको मारा. कोणा काय बोलूच नाही तुमका. तुम्ही याल का माझ्यासोबत? ठीक आहे बरं. खय जाऊचा आता कळला. खय. रवान दे रवान दे. हायस्तावर पहिल्या मजल्यावर गेलास ना की अख्खो मजलो तुमचो. थोय कळला. येऊ मी आता. चला. ए जग्या, बारकोत्ती काढ रे.
खूपच अतरंगी दिसतोय हा माणूस. हे घर, या घरातल्या गोष्टी असं मी आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं. आता सकाळी उठल्यावर अजून काय काय सरप्राईजेस मिळतात काय माहिती. हो, डोळ्यांच्या आरशात बघावे एकटक बदलून जावे जरा. येणार क्षणात लपलेले गुपित हळूच पहावे जरा. हो, श्वास सारे कसे मग हरखून जावे. हो, नव्याला जुन्याने आपले म्हणावे. हुलार हो, हुलार हो, हुलार हो, हुलार हो. ए हसून उद्याला करावा सलाम. जिथे जाई तिथे मन 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 लमाण 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 मन माझे लमाण. 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 अज्जू, अज्जू, मी तुला परत फोन करते. मा हॅलो. कहत देवा सुन भई साधो, जो जे वांछिल तो ते लाभो. कोण आहेस तू? मैं समय हूं. तू राहतेस ना ते घर माझं आहे. कसं वाटलं? ओ, मग तू तुझं सामान का नाही घेऊन गेलायस? का? राहू दे की, काय अडचण आहे. लिसन, तुझं सामान तू घेऊन जा. ओके? माझं माझं म्हणतो आपण, पण आपलं असं काहीच नसतं. आत घेतला जाणारा श्वास तुला विचारून आत येतो का? बाहेर जाणारा प्राण तुझा निरोप घेऊन जातो का? नाही ना. या दोन गोष्टी जर आपल्या नसतील ना तर जगात कुठलीच गोष्ट आपली नाही. हे हॅलो, सत्संगवाले बाबा, तुझं प्रवचन करून झालं असेल तर इकडे येऊन सामान घेऊन जा, नाहीतर उद्या सगळं सामान मी जाळून टाकेन. ना प्लीज प्लीज जाळून टाक आणि उत्तरेकडे तोंड करून फुंकून देती राख, कारण मी त्याच दिशेला आहे. ए हॅलो. हॅलो.
मम्मा तू मला पाहिजे घेऊ मी तुला घेऊ एवढे 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 काय रे मम्मा काय होते तुला ये लाका 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 काय रे घाबरला काय भीती वाटते लाईट लावू लावतो हा काय चोरलं आमच्या घरातून काय? साहेब आई शपथ तुमच्या घरातनं काय नाही चोरलं. बाजूच्या घरातून काय चोरलास? दे दे मला दे. ओ ते पण नाही चोरलं. तुमच्याच घरापासून सुरुवात केली होती. साहेब बोनी करू द्या ना. बोनी? बरं 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 बोनी नंतर करू, आधी पेट पूजा करू. भूक लागली मला. जा किचन मध्ये जा, खेमा ठेवलाय. 1 प्लेट खेमा आणि 6 पाव घेऊन ये. जा. जातोस का कान चेक करू? आणतो ना आणतो. चल. आणतो 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 आणतो. लका 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 काय रे कसा आहे? मस्त आहे. मग एकटाच खाणार आहेस? आणतो. या या रावसाहेब या, घ्या. चिअर्स रावसाहेब. साहेब माझं नाव गोटे आहे, रावसाहेब नाही. गोट्या? हा तुझं नाव आहे? बघ. हे नाव नाहीये, ही खेळायची गोष्ट आहे. नाव कसं पाहिजे? सरपोतदार, पाटील, सरनौबत. आजपासून तुझं नाव रावसाहेब. रावसाहेब पुन्हा एकदा चिअर्स. Cheers. आईला 2 वाजले. हा साहेब मला निघायला हवं, काहीच काम नाही झालंय. थँक्यू. हिमा मस्त होता. ए कुठे चालला? चोरी करायला. साहेब जाऊन द्या ना. अहो टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. आज आहे ना 2 घरात तरी चोरी करायची आहे. थांब, मी पण येतो कुठे? चोरी करायला. है कपडे बदलून येतो. कपडे कपडे बदलून येतो. कपडे बदलतो, आंघोळ करतो आणि फ्रेश होतो. चोरी करायला कपडे बदलून? ओ साहेब, ओ चोरी करायची आहे, कोणाच्या लग्नाला जायचं नाही. रावसाहेब हा बसा. कुठे? गाडीत. गाडीतून चोरी करायला? हा आईला काय माणूस आहे. पहिल्यांदाच चाललोय गाडीतून चोरी करायला. रावसाहेब. हो रावसाहेब. हा कधीही भूक लागली तर बिंदास घरी यायचं आणि खायचं. कधीही पैशाची चणचण भासली आपल्या घरी यायचं, एखादं सामान उचलायचं आणि विकायचं. काही प्रॉब्लेम नाही. नक्की? हो नक्की. मग मोबाईल नंबर द्या ना तुमचा. माझ्याकडे मोबाईल नाहीये. हा? आजच्या टायमाला तुमच्याकडे मोबाईल नाही नाही. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवर पण नाही? नाही. बरं रावसाहेब, हा चोरी कुठे करायची? हा? हा साहेब हा गाडी आहे ना डाव्या साईडला घ्या. इथे ना खूप बंगले आहेत. काय मुंबईची लोक इथे येतात आणि बंगले बांधून जातात. इथे थांबा इथे थांबा इथे थांबा. इथे इथे का? अहो का काय तुमच्या जीपचा आवाज किती आहे. हा लोक उठतील ना. हो. चला 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 लवकर. चला या या. चला.
कळलं मी बघतो. नको उगाच अडकू थांब आपण ना. काय अगं किती वेळ? सॉरी झोपले होते. Good morning. गुड मॉर्निंग. ये. वो वाव नाईस हाऊस या. मस्त आहे ग. सुपर्ब. झालं तुझं? थँक्यू. पण हे सगळं मी आवरलंय. हो क्या बात है. बरं स्टोरी मिळाली तुझी? नाही, पण मिळेल असं वाटतंय आता. माया जाम दमले मी. परत जायचे अर्ध्या तासात. बरं ऐक, एक मस्त चहा बनव ना. मंगळीनी दूध दिलं नाही अजून. मंगळी? कोण मंगळी? तुझ्या रघु बर्वेंची म्हैस आहे मंगळी. ती 10च्या आत दूध देत नाही. डोंट टेल मी. म्हणजे आदल्या दिवशीचं शिल्लक नसतं का दूध? हं? माझ्या लक्षातच आलं नाही. ए हा फोटो कोणाचा आहे? तो इथे आधी राहायचा. सो क्यूट. म्हणजे तुला आता नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग सुचेल. नीट जा. परत कधी येशील? माहित नाही, पण येईन मध्येच कधीतरी. पण मी नाही आले तरी तू फोन मेसेजेस करत राहा फालतू. तू फालतू. बाय बाय. म्हटलं ना. म्हटलं ना. गोट्या माया. ए माया. म्हटलं ना. थांब रावणा. कुठे चाललायस? मी लंकेत चाललोय. अरे हो, पण माझ्या सीतामाईला घेऊन कुठे चाललायस? सीतेचं मी अपहरण केलंय. पण तू आहेस तरी कोण? मी राम भक्त जटायू. मुकाट्याने सीतामाईची मुक्तता कर, नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही. काय करशील तू? मी तुझा संहार करेन. चल हो युद्धाला तयार. रघु काका. आवश्यक खाऊ. ह्या काय करता हय? मास्तरानू, मी 2 मिनिटात गेले आणि 3 मिनिटात येते. तुम्ही 5 मिनिटात थांबा. हा आता तुझा काय राहुला? काय गो, काय झाला? कसा केलंस हय?
आता मस्तपैकी रावणान माझे पंख छाटले असते तेवढ्यातीलच काय झालं का एवढा. माझं एक काम आहे तुमच्याकडे. इले इले हा कुठे सापडेल? गो माझ्या आवशी, नको याच्या नादाक लागू. इतकी वर्ष झाली माझ्या समोर राहता पण अजून माझ्या हाताक नाही गावलेलो. गावात एकदा इलो ना की सगळ्या गावात खूळ लावून टाकता. खैसून येता खैसर जाता कोणा काय पत्तो लागत नाही. तुका सांगता एक वेळ वरचो देव भेटत पण ह्यो कुठे देव असेल हा देवा? नाही तुका. आत्ता कुठे खऱ्या अर्थानं त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढायला लागली. पण जेव्हा तू प्रत्यक्षात समोर येईल तेव्हा खरं तर माझी पात्र माझ्या गोष्टीनुसार वागतात. पण हे पात्र तर स्वतःच गोष्टी घडवत चाललंय आणि मीही त्या गोष्टीत गुरफटत चालली. हॅलो हॅलो हॅलो, रॉंग नंबर. अहो देवा सरांनी सांगितलं होतं कधी काय वाटलं तर इथे काय पण करून खा. खायला गेलो होतो काय मिळालं नाही म्हणून येऊन झोपलो. खूप भूक लागली होती हो म्हणून आलो. नाही तर आलोच नूडल्स नसतो. खाणार? काय नूडल्स खाणार का? छान आहे. मज्जा आहे. या घरात ना काहीतरी गोष्टी आहे. इथे आलो की खायला मिळते. तुम्ही का ना नको. हे माझं चित्र आहे असा नाही. पण चित्रात तर जाम देखना दिसतोय. सर हे आमचे देवा सर आहेत. कुठे असतात हे सर? माहित नाही. नूडलची शपथ खरंच माहित नाही. अहो पण काय माणूस. अहो असा माणूस ती रात्र परत कधी नाही आली लाईफ मध्ये. हे त्या रात्री काय झालं होतं सांगू शकशील? सांगतो ना. बघा मी इथून आलो रूम मध्ये. धपक 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 गपचूप कपाट उघडलं. कपाटात काय सापडलं नाही म्हणून परत कपाट बंद केलं आणि बघतो तर काय हा असं समोर रावण. ह्या घरात काय झालं ते नाही विचारते मी. तुम्ही दोघं मिळून एका घराच्या कौलावर चढला होतात त्याच्या पुढे काय झालं? हां हां आम्ही दोघं छपरावर चढलो. तिथून आम्ही बाल्कनीत गेलो. बाल्कनीत वाकून बघतो तर काय काय झालं? काय नाही चला कळलं मी बघतो. नको उगाच अडकू आपण. थांब ना. मला कळतच नव्हतं काय चाललंय. आधीच पोरीचं लपडं त्यात आम्ही आलो तो चोरी करायला. पण सर निघाले ताईच्या मागे. तर सर निघाले तर मी पण निघालो. काही चालले होत्या स्कूटीवरून बाम बूम करून. मग आम्ही पण चाललो मागे मागे. शेवटी गाठलंच एका जागी.
अरे तू काय शुमाकर आहेस? अरे हो, शुमाकर स्कूटी नाही रेसिंग कार चालवायचा. सर उतरले, त्यांच्या गाडीपाशी गेले आणि त्यांच्या गाडीची चावीच काढली. ओय ए चावी दे. गेले पुढे कुठेतरी निघून. तर ताई पण गेल्या त्यांच्या मागे मागे. चावी दे. किती वेळ काहीतरी बोलत उभे होते. त्या चिडत होत्या, रडत होत्या. एकदा तर सरांना जोराचा धक्का पण दिला त्यांनी. आपल्याला काय पण कळत नव्हतं. मग थोड्या टायमाने देवा सर हसत माझ्याकडे परत आले. रावसाहेब हे घ्या, यांची स्कूटी त्यांच्या घरी पोचवा. मग मी स्कूटी घेऊन निघालो आणि देवा सर ताईंसोबत गाडीत बसून कुठेतरी निघून गेले. बस ह्याच्या पुढे काय झालं ते मला माहिती. देवाने ज्या मुलीला वाचवलं तिचं घर दाखवू शकशील मला? नाही, आज शक्य नाही. अहो आज त्या रात्री येणाऱ्याच्या घरी जायचंय. रात्री नाही, दिवसा आत्ता. नेऊ शकतो ना, पण आपला लफडा आहे. काय आहे, जिथे मी रात्री जातो ना ती जागा दिवसा ओळखता येत नाही. माझ्याकडे एक जादू आहे. दिवसाची रात्र मला करता येते. हे घर ते घर. अरे यार, हेच घर आहे. हा, हेच घर आहे. थँक्स गुड्या. रावसाहेब साहेब रावसाहेब बोलायचे मला, पण तुम्ही त्यांच्यासारखेच आहात. पण तुम्ही कोण त्यांच्या? बाय. आई अरे यार, या गावात असं कुणीच नाहीये का जे मला देवापर्यंत घेऊन जाईल? मी तुका सांगून पण तुका कळला नाही गो. एवढा रामायण सांगून झाला तरी तुझा आपला हाच रामाची सीता कोण? काका प्लीज सांगा ना. बरं आहे, ह्या गावात एक असो माणूस हा भालचंद्र नावाचा. आणि हा देवा इलो ना आकडे मात्र गावात की ह्याका भेटल्याशिवाय मात्र जायत नाही. बस रे, थांब, पुढे पुढे थांब थोडीशी. हा गो बाय. आणि आज तुझा नशीब चांगला असला ना तर देवा तुका नक्की भेटतलो. चल येत आहे. चल रे. काय रे शिवा, किती उशिरा आलास? हा जडचा पटपट. अजून 10 माणूस करवायचे. तुला कधी निरोप पाठवला होता रे? हा, आणि आता येतोय? चल लवकर. हा घे गाली. एक्सक्यूज मी, भालचंद्र? हा मीच, बोला. देवा, मला देवाला भेटायचंय. तुला एवढा धक्का बसला, माझं काय झालं असेल तेव्हा? कुठून कुठून माणसं आली होती त्याच्या शोकसभेला. किती कौतुक करत होते सगळे त्याचं.
देवा आपल्यात नाहीये याचा मला खूप दुःख होत आहे. सगळ्यांना मदत करणारा माणूस हा आज आज आपल्यात नाहीये. तो नेहमी म्हणायचा, आजचा दिवस जगायचा, उद्याचा देवावर सोडायचा. तो या जगात नाही याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. आज आपण इथे सगळे देवा सरांच्या प्रोग्रामला जमलो आहोत. ते चांगले होते पण थोडे येडे होते. अहो त्यांनी आपल्याला खाऊ पिऊ घातला आणि बोलले माझ्या घरी ये, काय पण वस्तू उचल आणि विक. आजच्या टायमाला असं कोणी बोलते? आता ते नाहीत म्हणून तुम्हाला सांगतो, त्यांनी माझ्यावरच चोरी पण केली आहे. अजून काय सांगू त्यांच्याबद्दल? अहो ते समोर असते ना. काय मजा आली हा? काय आलं? तुम्ही घाबरता काय? अरे मी जिवंत आहे, मी मेलो नाहीये. पण काय यार, सगळेजण तुम्ही बोललात माझ्यासाठी. दिल खुश हो गया एकदम. ए रावसाहेब इकडे इकडे ये ना. तू जे काय बोललास ना ते अगदी मनापासून बोललास. ये इकडे. विश्वास नाही बसत? आता बसला का? कान चेक करू? हा. मला बघायचं होतं, मी गेल्यानंतर मला भेटायला कोण कोण येतं, माझ्याबद्दल कोण कोण काय बोलतं, माझ्यावर कोण प्रेम करतं, म्हणून मीच पेपरमध्ये छापून आणलं. शरम नाही वाटत? हा, आम्ही काय तुला मूर्ख वाटलो सगळे? तुला काय वाटतं रे, हे सगळे लोक कर्तव्य बजावायला आले तिथे? अरे तू सदा बघ, 300 किलोमीटर लांबून आलाय. त्याच्या बायकोनं तुझ्यासाठी बुंदीचे लाडू करून दिलेत, तुझी शेवटची इच्छा अपुरी राहू नये म्हणून. अरे माई बघ, तिच्या डोळ्याला नीट दिसत नाही, तिला चालता येत नाही, तिथे कुणासाठी आली आहे? तुझ्यासाठी ना. अरे देवा, आम्ही सगळे इथं का आलोय? कारण तुझ्यावर प्रेम करतो रे आम्ही. आणि असती जीव घेणी मस्करी करतोस. अरे नको रडू, नको चिडू. अरे माफ करा रे मला, सगळेजण मला माफ करा. नको रे अशी चेष्टा करू. माफ करा, माफ करा सगळ्यांनी, प्लीज मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली, मी कान पकडतो हवं. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. पण मला सांगा, आपण मेल्यानंतर आपल्या मागे आपल्याबद्दल लोक काय बोलतात हे आजपर्यंत कोणाला कळलंय का? पण मी भाग्यवान आहे. मला माहिती आहे इथे जमलेला प्रत्येक जण माझ्यावर प्रेम करतो आणि मी मेल्यानंतर माझ्यावर असंच प्रेम करत राहणार. काय रावसाहेब, हो ना? ए दादा, नको ना रडू, माफ कर मला प्लीज. परत असं वागलास ना तर. अरे आधीच 32 16 केलेस, अजून किती करणार आहेस? लागलं का रे? नाही नाही, आता हस बघू. हस 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 हस. हे बघ हसायला लागला. आणि तुम्ही रे? अशी मस्करी वा वा, तुम्हाला काय वाटलं मी भूत आहे? हा हा, छान असं. अशी त्यानं जीव लावलेली माणसं आहेत सगळीकडे. हो. आनंद वाटत फिरत असतो. कुठून येतो, कुठे जातो, कुणाला काय पण माहित नसतं. अगदी मला पण नाही. बरं, तू कशी काय ओळखतेस त्याला? नाही, आम्ही भेटलो नाही आहोत अजून. तो जिथे राहायचा ना तिथे मी राहतेय सध्या. हा. पुस्तक लिहितेय मी. काय पुस्तक लिहितेस तू देवावर? वा. वा वा, लिही त्याच्यावर पुस्तक लिही. साधा सुद्धा नाहीये तो, मोठा
मोठा कलाकार आहे आमचा देवा. चित्र विकून पैसे कमवतो. तुला माहित नाहीये जगभरातून माणसं त्याला शोधत येतात तिथं. तसा माझा कोणी नाहीये तो. म्हणजे आमचं काही नातं नाहीये. माझ्या मुलाची किडनी फेल झाली तर देवा स्वतःची किडनी द्यायला निघाला होता. पोरग नाही वाचलं. बायकोही गेली त्या धक्क्याने. माझंही काही खरं नव्हतं. पण या देवानं सावरलं मला. परत माणसात आणलं. असो. बरं, तू त्याला शोधतेस हे त्याला माहिती आहे ना? नाही, कमाल आहे बाई तुझी खरंच. हा हॅलो. हॅलो माया, देवाक वेलकम लॉजच्या दिशेने जाताना बघितलंय. भेटूचा असं तर आत्ताच्या आत्ता जातोय. वेलकम लॉजला येतो. हा? अगं थँक्यू. हा? त्याच्यानंतर रूम लॉक केल्याशिवाय गेला तर तंगड तोडून हातात देईल. रूम नंबर 55. Come in. हाय बेबी, दरवाजा उघड. ये ना. शू. सॉरी ताई. शेषाद्री आहे. कॉलेजमधल्या मुली त्याला नेहमी भेटायला येतात, म्हणून मॅनेजरला वाटलं तुम्ही पण त्यालाच भेटायला आलात. त्या शेषाद्रीच्या तर त्या देवासोबत एक छोटी मुलगी होती, ती कुठे गेली? म्हणजे तुला माहिती आहे ती कोण आहे? तिचं नाव तन्नू आहे. तुम्हाला लक्ष्मी काकू माहिती आहेत का? त्यांची मुलगी. त्यांचा जो नवरा होता ना, तोच त्या दोघींना इथे घेऊन यायचा. त्या जेव्हा खोलीत असायच्या ना, तेव्हा आम्ही दोघे बाहेर खेळायचो. ए तन्नू, कसा आहेस तू? पण आज लक्ष्मी काकू आल्या नव्हत्या. आज तन्नू एकटीच आली होती तिच्या बाबांबरोबर. हे बघ, आता आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. हा, माझी कुणाची बाय. चल. जा बाय, घाबरू नको. जा.
वरती आहे. देवा तू देव तारी त्याला कोण मारी. तनू कुठे आहे? ते डॉक्टर नाही हे बघ माझ्याकडे काय आहे. नकोय. हे बघ काहीच हे? नकोय. हे तनू उठ. संत्या तनूला घेऊन खाली जा. किती वर्षाची पोर आहे ती माहिती तुला? हा? किती वर्षाची पोर आहे? 12 वर्षाच्या पोरीला तू. देवा 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 सोड टाका. खूप मोठी आसामी असं ती. मोठी आसामी ही मोठी आसामी. होय. मग तर ह्याला आणि तुला तर आजपासून आयुष्यभर तू या देवाचा धावा करशील. कसं माहितीये? अरे बाबा काय केलास तू? तनूला मी घेऊन चाललोय. तिला शोधाचा प्रयत्न केलास ना तर अशा ठिकाणी नेऊन पोचवेन ना की आयुष्यभर लोक तुला शोधत राहतील. आयुष्यभर लोक तुला शोधत राहतील पण तू सापडणार नाहीस. लक्षात ठेव. पण देवा तनूला कुठे घेऊन गेला हे मला माहित नाही. देवा कुठे गेलाय कोणालाच माहीत नाही. पण मला तर देवा जाणवायला लागलाय आसपास. तुमची पात्रं तुमच्याशी बोलू लागतात, तुमच्या आसपास वावरू लागतात. तो लेखकाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असतो. देवा आता फक्त माझ्या पुस्तकातलं पात्र नाही राहिला. तो अजून काहीतरी होऊन गेलाय माझ्यासाठी. आता देवापर्यंत पोहोचायचं असेल तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. परशुरामाची हाय भूमी, परशुरामाची हाय भूमी, सुंदर हे कोकण. परशुरामाची हाय भूमी, सुंदर हे कोकण. या कोकणात गणेशोत्सव हे मोठं सण. या कोकणात गणेशोत्सव हे मोठं सण. गरीब असो या श्रीमंत, गणपती
गणपती आणती घरोघरी हिंदू धर्माची काय चाललंय ग तुझं? काय तू नक्की तुझीच स्टोरी लिहितेस ना? मग त्या मीरा पावसकरकडे का गेली होतीस? मीरा पावसकर? ती डॉक्टर गेली होतीस ना? ती तिथेच राहते. सगळे पत्रकार तिच्याकडे स्टोरी शोधायला जातात. पण काय ग, तुला काय एवढा इंटरेस्ट आहे तिच्यात? कारण जोपर्यंत ती मला भेटणार नाही तोपर्यंत माझी स्टोरी पुढे सरकणार नाही. मला माहितीये ती सध्या कुठे असते. मीरा मीरा दीदी, तुला कोणीतरी भेटायला आलंय. मी माया. तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला ओळखते. तुमच्या दापोलीच्या घरी गेले होते मी. पत्रकार, रायटर. आणि मला जे तुमच्याबद्दल माहिती आहे ते पत्रकारांना सुद्धा माहिती नाही आहे. 1 मिनिट. स्ट्रेंज. मला नव्हतं वाटलं या स्टोरीसाठी कोण इतक्या लांबवर येईल. मी स्टोरीसाठी नाही त्याच्या लेखकासाठी आली आहे. दामो, गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला. दामो, हा कांता का चिडलाय आता? पाऊस पडलेला नाही, पाणी नको घालायला. झाडं सुकत चालली दिसत नाही का? आत्ता घालतो साहेब. गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला. मूर्ख. काय झालं काका? अरे बघ ना, झाडं सुकत चालली दिसत नाही का? अक्कल नाही एकालाही. कोणी? माया. ओ, देवानं पाठवली. चला यांना एक गेस्ट रूम उघडून द्या. 4 दिवस राहा, मज्जा करा. दामो, हे दाम्या आला किचन मध्ये का खालू गोळ्या. शिरप्या, बंदूक आण माझी. आर्मी मध्ये होते ते. तू फ्रेश हो, आपण डिनरला भेटूया.
कृष्णकांत कृष्णकांत एक मिनिट आपल्याकडे एक नवी पाहुणी आली आहे माया. तिला जरा हाय करा ना. हाय. हे आमचे यंग बॉईज अँड गर्ल्स. चला बसूया. का चालू दे. कृष्णकांत 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 शांत. सगळ्यांसाठी मौशार भात आणि फोडणीचं वरण. अरे हे काय आज नाहीये का माशाची आमटी? आज पौर्णिमा नाहीये ना. हा आणि ह्याची गर्लफ्रेंड शालू पौर्णिमेच्या रात्री भेटणार होते ना. म्हणून फक्त पौर्णिमेला चांगलं जेवण मिळणार. पण मला एक कळत नाही, तांदळाची खीर आणि माशाची आमटीच का? अरे कारण हा शालूच्या आवडीचा मेनू आहे. त्याचा वाढदिवसही साजरा करत नाही. अरे शोधा शोधा त्या शालूला शोधा, म्हणजे आपल्याला माशाची आमटी मिळेल आणि तांदळाची खीर. करा करा मस्करी करा माझी. मला ना अजून एक कळत नाही हे कुणाबद्दल नक्की काय चाललंय. मी सांगते. साधारण 40-50 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा हे रिटायर्ड आर्मी ऑफिसर कृष्णकांत नव्हते, फक्त किशा होते. या 16-17 वर्षांच्या किशाचं त्यांच्याच गावातल्या शालूवर खूप प्रेम होतं. दोघांच्या घरांमधून कुंडलिका नदी वाहायची. गावापासून लपून छपून दोघं रोज त्याच नदीच्या किनारी भेटायचे. दर पौर्णिमेच्या रात्री शालू किशाला आवडते म्हणून खास त्याच्यासाठी माशाची आमटी आणि खीर घेऊन यायची. अशाच पौर्णिमेच्या दिवशी किशाचा वाढदिवस होता. किशा शालूला भेटायला निघाला सुद्धा, पण अचानक पाऊस सुरू झाला. कोसळत राहिला. त्या रात्री किशा शालूला भेटू शकला नाही. तो रात्रभर तळमळत राहिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो तिला भेटायला गेला तेव्हा अख्खं गाव पुराच्या पाण्यात वाहून गेलं होतं. आणि त्याबरोबर त्याची शालूही. त्यानंतर किशाने शालूला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण नाही सापडली. पण हा अजूनही तिला शोधतोच आहे. अजूनही त्याला वाटतं दर पौर्णिमेच्या रात्री की कधीतरी शालू येईल, कधीतरी, आणि त्याच्यासाठी माशाची आमटी आणि खीर घेऊन येईल. काका एक विचारू. विचारला. इतकी वर्ष वाट पाहिलीत, थकला नाहीत? नाही, थकलो नाही. एखादी गोष्ट, एखादं वेड असं असतं की ज्याची वाट बघण्यात, ज्याच्या मागं धावण्यात सगळं आयुष्य निघून जातं. पुढं पुढं तर ती गोष्ट मिळाली नाही तरी तो प्रवासच इतका सुंदर होऊन जातो. नाही, थकलो नाही. एक्सक्यूज मी. अरे चला जेवा ना. हॅलो हॅलो. हॅलो माया. हा बोल ना. माया अगं तुझ्या आईचा फोन आता सॉलिड पडले यार मला. हॅलो. तुझ्याबद्दल विचारत होती ती. हॅलो.
माया अगं तुझ्या आईचा फोन होता. बाई बाईचा नाही ग, तुझ्या आईचा फोन होता. आ तुझी जयमाता दी तिचा फोन होता. मला काहीच ऐकू येत नाहीये. हॅलो. नेटवर्क नाहीये इथे. मी उद्या बाजूच्या गावात जाणार आहे कामासाठी. तुला हवं असेल तर चल माझ्याबरोबर. तिथे तुला नेटवर्कही मिळेल आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरही. त्या रात्री पण हीच बाईक होती का? म्हणजे 14 ऑगस्टच्या रात्री. तुला खूप कुतूहल आहे ना पुढे काय झालं? कशी गंमत असते ना. जी गोष्ट एखाद्या माणसाला कुतूहलाची वाटते तीच गोष्ट दुसऱ्यासाठी जीवघेणी असू शकते. एखाद्यासाठी स्केचबुकची स्टोरी असते फक्त, पण माझ्यासाठी ती रात्र म्हणजे एक भयानक स्वप्न होतं. ओय ए चावी दे. चावी दे. चावी दे. काय करत होतीस मगाशी? चावी दे. सॉरी म्हणजे सुसाईड करताना ॲक्च्युली डिस्टर्ब करायचं नसतं. पण खरं सांगू मला काय वाटतं, माणसाने आयुष्यात नेहमी नाविन्याचा ध्यास घ्यायला पाहिजे. म्हणजे विष घेणं, गळफास लावून आत्महत्या करणं या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या. झुरळाच्या औषधाने साधं झुरळ मरत नाही. मग माणसं कुठून मरणार? मी तर म्हणतो ना, तू एक नवीन पद्धत शोधून काढ. तुझ्या नावाने काय नाव तुझं? मीरा. मीरा सुसाईड मेथड. वा. हा म्हणजे तुझ्या नावाने सुसाईडची मेथड फेमस झाली पाहिजे. काय बोलते तू? अगं मगाशी एवढ्या जोरात मारलंस तू मला. तेव्हाच किडनी फेल झाली आहे. काय बघतोयस? बघ एकदा मागे वळून. रात्रीच्या अंधारात देवाच्या कॅनव्हासवर काय आहे बघ ना. अगं असंही तू मरणारच होतीस ना, मग 2 मिनिटं वळून बघायला काय जातं? अद्भुत आहे ना. कधी बघितलं होतंस याआधी? नाही ना. तू कधी ब्रह्मकमळ उमलताना पाहिलंस? नाही ना. तू सुरवंटाचं फुलपाखरू होताना पाहिलंस? नाही ना. मग सगळं बघ आणि मग जा ना. एवढी काय घाई आहे? मोठ्या मोठ्या गोष्टी सोड, साध्या साध्या गोष्टी तरी तू पाहिलेस? एखाद्या लहान मुलाला पहिल्यांदा डोळे उघडताना पाहिलेस? नाही, पण मी एका लहान मुलीला कायमचे डोळे मिटून घेताना पाहिले. म्हणून तुला मुक्ती हवी आहे? मग चल माझ्यावर.
मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईन जिथे तुला नवीन जन्म मिळेल. अगं विचार काय करतेस? सुसाईड करताना विचार नाही केलास आणि आता एवढा विचार? माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईन ना जिथे तुला कोणी तुझा भूतकाळ विचारणार नाही. वर्तमान काळ तुझ्या हातात असेल आणि भविष्य आपण कुणीच पाहिलं नाहीये. जराशी जराशी मनाच्या तळाशी कशाला हवी रे उद्याची उधारी. जराशी जराशी मनाच्या तळाशी कशाला हवी रे उद्याची उधारी. हो आता संपला तो जुना काल झाला तूही सोड त्याला कालच्या किनारी. जराशी जराशी मनाच्या तळाशी कशाला हवी रे उद्याची उधारी. नको पाहू मागे विरुद्ध निराशा फक्त आज साठी आजचा तमाशा. घे भरून आता श्वास तू नवा. जराशी जराशी मनाच्या तळाशी कशाला हवी रे उद्याची उधारी. जगाला तुझे रंग सारे तुझ्या ओंजळीला मिळू देत तारे. सुरछेड आता तुला जो हवा. जराशी जराशी मनाच्या तळाशी कशाला हवी रे उद्याची उधारी. हो खूप लकी आहेस तू. तुला तो भेटला तरी
तो मला भेटला, त्याने मला इथे आणून सोडलं आणि दुसऱ्याच दिवशी हा निघाला होता, कुणालाच न सांगता. धान्य वगैरे सगळं भरून घ्या आणि काय भाजी वगैरे लागली तर मी मध्ये येईनच. हां, ठीक आहे, काळजी घ्या. चालेल. आवाज काय करताय? बसा बसा बसा. हे बघा, तुम्हाला खाऊ पाहिजे की नाही? हं? मी खाऊ घेऊन येईन की नाही? मला जाऊ दे. ओके. आणि हे बघा, इथल्या सगळ्यांची काळजी, त्रास कोणाला द्यायचा जा जा जा. नक्की नक्की नक्की. जा जा जा. आवाज करू नका. श्श्श, जा जा. मी तर चाललो. जाताना कोणाला उठवत नाही मी आता. तू ऐकलंस, इथे आलीस, थँक्यू. कसं आहे ना डॉक्टर, इथून अर्ध्या तासावर स्मशान आहे आणि 2 तासावर हॉस्पिटल. पण जवळ आहे म्हणून आपण स्मशानात तर जात नाही ना. आता इथे आलीस तर इथल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांवर उपचार कर. त्यांना मदत होईल आणि तुलाही ब्रेक मिळेल. बघ, विचार कर. कन्फ्यूज असशील तर विचारसुद्धा करू नकोस. डोळे बंद कर आणि लांब श्वास घे. डोळे बंद कर आणि लांब श्वास घे. आसपासच्या सगळ्या गावांमध्ये जाते, रोज पेशंट्स तपासते, 4-5 लोकांना बरं करते. हे सगळं फक्त देवामुळे शक्य झालं. त्या दिवशी असाच धूमकेतूसारखा आला आणि तनूला माझ्याकडे सोपवून निघून गेला. तो इथे परत कधी येईल ते तर कुणालाच माहिती नसतं. ही एवढी एकच गोष्ट वाईट आहे त्याची, टिकत नाही एका जागी. सगळे त्याच्या येण्याची अशी चातकासारखी वाट बघत असतात. सगळेजण खूप मिस करतात त्याला. तू पण? त्याला एकदाही न भेटता तू त्याला शोधत इथपर्यंत आलीस ना, मग मी तर. अरे या या या, कुठे गेला होतात? 1 तास झाला तुमची वाट बघतायत. चला. अहो, निघायचंय? आत्ता तर आलात. 2-4 दिवस राहा, बघा इथलं वातावरण किती छान आहे. माया, चल. तिला सांग मी नाही येणार. माया, आजी हॉस्पिटलमध्ये. आता तरी येशील?
थांब मी बघतो. अरे हम लोग ना रास्ता गुम हो गए. ये हाईवे के लिए लेफ्ट लेंगे कि राइट? अक्सर मंजिल करीब होती है और हम रास्ता भटक जाते हैं. राइट लोगे तो सिटी की तरफ जाओगे, लेफ्ट लोगे तो जंगल की तरफ जाओगे. ये अच्छा हो गया कि आपने सही वक्त पे पूछ लिया. थैंक गॉड. थैंक यू सो मच. हॅपी बर्थडे कांता. काय झालं कांता? का चिडलायस? देवा तुला माहिती आहे मला वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. म्हणून तू असा वागतोयस? म्हणजे तुझी शालू तुला परत नाही मिळेल तर तू तुझा वाढदिवस साजरा नाही करणार? हो. म्हणजे तू आयुष्यभर तुझा वाढदिवस साजराच नाही करणार? हो, नाही करणार. अरे, आणि समजा मी तुला तुझी शालू परत आणून दिली तर? घे तुझी शालू, तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कांता. अरे देवा, पण काय झालंय काय? अरे ती कोण आहे माहितीये का? कोण? कांताची शालू. शालू. अरे पण तुला ती सापडली कुठे? अरे सगळीकडे शोधलं, व्हॉट्सअप, गुगल, पण सापडली कुठे? तुमच्या फेसबुकवर. चला रे. कोण आहे हा मुलगा? जादूगार आहे, चित्रकार, अतरंगी, थार वेडा माणूस आहे.
पण फार गोड आहे. जीव लावला पटकन. कसा आहेस तू कांता? याच नावाने हाक मारतात ना तुला इथे सगळे? तू किशास म्हण. कांता, हे आली तुझी माशाची आमटी आणि तांदळाची खीर. हा? आता मी निघते देवा, पण लवकर परत येईन कायमची. आणि खूप चांगलं काम करतेस, नक्की यश मिळेल. निघू मी? कांता, काय कसं वाटतंय? कसं सांगू. थँक्यू यार. तुझ्यामुळं माझी शालू आज मला परत मिळाली. बस काय कांता, काय मला एक कळत नाहीये, जो हे सगळं घडवून आणतो, जो स्वतः 2 जीवांना भेटवतो, तो स्वतःच कोणापासून तरी का पळून चाललाय. काय बोलते तू? मला बघायचं आहे जेव्हा एखादी मुलगी तुला प्रपोज करेल तेव्हा तुझी काय रिॲक्शन असेल. तू प्रपोज करणार आहे मला? लिसन, तुला माहितीये कोणीतरी तुला वेड्यासारखं शोधत इकडे तिकडे फिरतंय. तू भेटून तर घे तिला. काय प्रॉब्लेम आहे? यू नो व्हॉट डॉक्टर, आपण जेव्हा एखाद्याला सरप्राईज करतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक येते आनंदाची. ती चमक मला अनुभवायला आवडते, म्हणून मला सरप्राईज द्यायला आवडतं. जा, तुझ्यासाठी पण सरप्राईज आहे. अरे जा जा. एक्सक्यूज मी. मुलगी गेली हो माझी 12 वर्षाची. केस करीन मी तुमच्यावर, आधीच सांगतोय. केस करीन मी तुमच्यावर. नमस्कार, कशात तुम्ही? माफ करा, आम्ही न कळवता चालूय. तुम्ही आत या ना प्लीज. आज वाढदिवस आहे मोनिकाचा. 12 वर्षांची असती तर. I'm sorry. I'm sorry. सुरुवातीला खूप राग यायचा हो तुमचा. तुम्ही समोर आलात तर काय करू माहित नव्हतं आम्हाला. प्रचंड द्वेष करायचा हो तुमचा. अचानक एक दिवस एक माणूस आमच्या घरी आला. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्महत्या करायला निघाला होतात. त्या दिवशी सगळं बदललं.
आम्हालाही जाणवलं की तुम्हाला किती गिल्टी फिलिंग आलं असेल. पण या बातमीने आम्हाला विचार करायला भाग पाडलं. आणि आम्ही विचार केला, जे झालंय ते तर बदलता येणारच नाही ना. मग आम्ही ठरवलं की माफ करून टाकावं तुम्हाला. आणि तेवढ्यासाठीच आज आम्ही इथे आलोय, तुम्हाला हेच सांगायला की तुमच्याविषयी आमच्या मनात आता कुठलाही राग नाहीये. माफ केले आम्ही तुम्हाला. थँक्यू. आणखी एक गोष्ट सांगायची होती. त्याच माणसाने आम्हाला इथला पत्ता दिला होता. आम्हाला सांगितलं होतं की इथे एक छोटी मुलगी आहे जिला आम्ही दत्तक घेऊ शकतो. तनू नाव आहे तिचं. तिचा ताबा सध्या तुमच्याकडे आहे ना? तुम्ही ओळखता ना तिला? तुम्ही प्लीज फ्रेश व्हा, आराम करा, मी तनूला घेऊन येते. दुःख सुद्धा इतकं मोठं असावं ना की दुसऱ्यांना त्याचा हेवा वाटावा. तुमच्याकडे एवढी मोठी मोठी दुःख होती ना की मला तुमचा हेवा वाटायला लागला. म्हणून म्हटलं थोडासा आनंद माझ्याकडचा तुम्हाला उधार द्यावा. मी निघतो. मी जर नाही निघालो तर सगळे उठतील, मग इमोशनल होतील. आणि मला काय वाटतं, सगळे रडायच्या आधी मी निघायला पाहिजे. काळजी घे सगळ्यांची. बाय डॉक्टर. इतक्या दिवसात हे मला का नाही सुचलं? तिला दत्तक द्यावं हे त्यालाच कसं काय सुचलं? आता त्यांना त्यांची मुलगी परत मिळाली आणि तनूला एक कंप्लीट फॅमिली. इतकी खुश आहे माहितीये ती. ऐक ना, मला भेटण्याबद्दल काही बोलला का तो? हो, तो म्हणाला इथून मी आधी काही दिवस कारवारला जाणार आहे, मग लातूरला, मग औरंगाबादला आणि पुढे दिल्लीला. पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी मुंबईत नक्की भेटेन. तू शोधू शकशील ना त्याला?
शोधायला खूप त्रास झाला ना? सॉरी, पण असाच आहे मी. कशाबद्दल बोलत आहोत आपण? आपण ओळखतो का एकमेकांना? देवदत्त, देवा. तू माया ना? सगळं जगच मायाजाल आहे, नाही का? आणि नावाबद्दलच बोलत असाल तर मी श्रुती आहे. श्रुती साठे. तुम्ही शोधत होतात का कुणाला? म्हणजे वाट बघत होतात कुणाची? हा, माया. तू खरंच माया नाहीयेस? श्रुती. ओके, मला एकदा खोटं सांगशील? तू माया नाहीयेस? बरोबर ओळखलत तुम्ही. मीच आहे माया. इट वॉज नाईस मीटिंग यू, देवा. आय होप तुम्हाला तुमची माया कधीतरी भेटेल. तो भेटल्यावर मी माझी खरी ओळख द्यायला हवी होती. त्याच्याबद्दल लिहिता लिहिता त्याच्यात इतकी गुंतत गेले होते, तरीही तिथून निघून आले मी. का? कारण देवाला भेटल्यावर मला जाणवलं की अशा कितीतरी तनू, कितीतरी मीरा, कितीतरी भालचंद्र आणि कृष्णकांना त्याची गरज आहे. कसं असतं ना, एक सूर्य असतो, एक चंद्र असतो, एक नदी असते, एक वारा असतो. यांच्यावर कोणी हक्क नाही दाखवू शकत, कारण ते सगळ्यांचेच असतात. आणि असाच एक देवा असतो. तो सगळ्यांचा असतो ना, ह्यातच खरी गंमत आहे. परमेश्वराने बनवलेला सिंगल पीस देवा. आज माझं पुस्तक लिहून कंप्लीट झालंय. 2 वर्षांपूर्वी केदारनाथला आलेल्या महापुरात खूप जणांचे बळी गेले. देवाने तिथेही जाऊन खूप लोकांना मदत केली, खूप लोकांचे जीव वाचवले. पण स्वतःचा जीव वाचवू शकला नाही तो. आज देवा आपल्यात नाहीये, पण आजही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कुठल्या ना कुठल्या रूपात मला तो भेटत असतो. मी भाग्यवान आहे. मला माहिती आहे, इथे जमलेला प्रत्येक जण माझ्यावर प्रेम करतो आणि मी मेल्यानंतर माझ्यावर असंच प्रेम करत राहणार. जना जनातून मना मनातून यारा, घरा घरातून तुझ्या माझ्यातून यारा. रंगी हो हलवार दिलदार हो, अवतार नाही हा माणूस साधा हा देवा. वो देवा देवा वो देवा.
भजनातून मनातून आला घरातून तुझ्या माझ्यातून आला रंगी हो हो हळूवार दिलदार हो हो अवतार नाही हा माणूस साधा हा देवा वो देवा देवा वो देवा क्षणातून आनंद वाटत जातो आणि कणातून वेदना मोजून घेतो सारे एकच या देवापाशी नाही भेद नाही उपासन नाही नवसही भेद ओ संचार हो धग डोळ्यात अंगार याच्या धग धग श्वासात याच्या कण कण मायेचा पाझर याच्या कण कण हृदयात याच्या होतो दावा साऱ्या दुःखाची हा घेतो दुआ भेटेल जो त्याची हुंकार हुंकार हो हो संकार संकार हो देवा सारखा देवा